पनवेल महानगरपालिकेच्या शौचालयात लॉजिंग बोर्डिंगचा थाट, पोल खोल होताच किचन बेड गायब. मात्र अधिकाऱ्यांची उत्तरे देण्यास टाळाटाळ. आपण पाहत आहात वेज विकासाचा 24 तास घडामोडी. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या जागेचा तब्बल 3 महिन्यांपासून निवासी वापर सुरू होता का, हा आता गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील गोवारी यांनी या प्रकाराची पोलखोल केल्यानंतर प्रशासनाची अक्षरशः धावपळ उडाली. शौचालयाच्या आवारात वॉशिंग मशीन, स्वयंपाकघरातील साहित्य, बेड आणि बाहेर चक्क सोफा ठेवून रिसेप्शन सारखी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र पोलखोल होताच हे किचन, बेड आणि इतर साहित्य अचानक काढून टाकण्यात आले. त्यामुळे प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. जर हा प्रकार चुकीचा नव्हता तर साहित्य अचानक का हटवण्यात आले, आणि जर चुकीचा होता तर तब्बल 3 महिने प्रशासन झोपले होते का? कामोठे येथील अधीक्षकांकडे विचारणा केली असता मला याबाबत माहिती नाही असे उत्तर मिळाले. त्यानंतर भावेश चंदाने यांनीही आपल्याला माहिती नसल्याचे सांगत कोकरे सरांशी संपर्क करण्यास सांगितले. उपमुख्य कार्यकारी वैभव विधाते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. मग नेमका प्रश्न असा, महापालिकेचा कारभार कोणाच्या वर्दहस्ताखाली सुरू आहे? 3 महिने हा प्रकार सुरू असताना जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांना याची भनकही कशी लागली नाही? आता महापालिकेने केवळ चौकशीचं नाटक न करता या शौचालयाचा कंत्राटदार कोण, जबाबदार अधिकारी कोण आणि या संपूर्ण प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावे. सार्वजनिक पैशातून उभारलेल्या सुविधेचे असे खासगी लॉजिंगमध्ये रूपांतर होत असेल तर पनवेलकरांच्या कराच्या पैशाचा हा अपमान नाही का? पनवेल महानगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का, की पुन्हा एखादी पोलखोल होईपर्यंत सगळी काही अधिकृतपणे अनधिकृतच सुरू राहणार? पनवेल महानगरपालिकेच्या